दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्तानी दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. वडिलांच्या आत्म्यासाठी देणार स्मिता मार्कुस डाबरे. वडिलांच्या आत्म्यासाठी देणार रीटा विल्सन डाबरे. 10वी व 12वीच्या रिझल्टसाठी देवाचे आभार मानण्यासाठी संगीता डाबरे. कुटुंबावर आलेले संकट दूर केल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी रोजी करवाल. आई वडील व भाऊ बहीण यांच्या आत्म्यासाठी देणार फ्रान्सिस विक्टर अल्मेडा. आजीच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी देणार सियाना व सायना मर्ती. रॉल्सन तुस्कानोच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी देणार मम्मी पप्पा. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देणार नेपोलियन डाबरे. या सर्व हेतूसाठी आपण या मिसाविलमध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय बंधूंनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया. परमेश्वराला सांगूया, हे परमेश्वर, आम्हाला सर्व पापापासून तू शुद्ध कर. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ मधुमा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेने मी पार पापी केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध.
मनित कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या मुलांना हाक घालतोस. अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहण्यावर राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमोसच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुम्ही वाचावे म्हणून चांगल्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परमेश्वर सेनाधीश देव तुम्हाबरोबर असेल. वाईटाचा द्वेष करा, चांगल्याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा. परमेश्वर सेनाधीश देव योसेफच्या उरलेल्या लोकांवर कदाचित दया करील. प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या उत्सवाचा मला तिटकारा आहे. मी तुच्छ मानतो. तुमच्या पवित्र मेळाचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम आणि अन्नादपणे अर्पिली तरी त्यात मला काहीही संतोष नाही. तुमच्या पुष्ट पशूच्या समर्पणाकडे मी ढुंकून सुद्धा पाहणार नाही. तुमच्या गाण्याचा गोंगाट माझ्यापासून दूर न्या. तुमच्या विनाचे वादन मी ऐकणार नाही. न्याय पाण्याप्रमाणे आणि धार्मिकता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. माझ्या लोकांनो ऐका, मी परमेश्वर बोलत आहे. हे इस्रायल, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, मी देव तुझा परमेश्वर आहे. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. तुझ्या यज्ञ संबंधाने मी तुला बोल लावत नाही. तुझे होम बली माझ्या पुढे नित्य आहेतच. तुझ्या घरचा गोऱ्या किंवा तुझ्या मेंढवाडातले बोकट मला घ्यावयाचे नाहीत. प्रतिसाद. जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. कारण वनातील सर्व पशु, डोंगरावरील हजारो गुरेढोरे ही माझी आहेत. आकाशातील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत.
आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहेत. प्रतिसाद: जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग आणि जगातले सर्व काही माझे आहे. बैलाचे मांस मी खाणार काय? बोकडाचे रक्त मी पिणार काय? प्रतिसाद: जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. माझे नियम जाहीर करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण? तू तर शिस्तीचा द्वेष करतोस. माझी वचने तू मागे झुगारून देतोस. प्रतिसाद: जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन. जयघोषासाठी उभे राहा. देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समट्याचे वचन सोपून दिले. हालेलुया, प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते लेखी शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग येशू पलीकडे गदरेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके आकळाविकळ होते की त्या वाटेने कोणाला जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडाव्यास येथे आलायस काय? येथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकराचा मोठा कळप चरत होता. मग ते भूते त्याला विनंती करू लागली की जर तू आम्हाला काढीत असलास तर त्या डुकराच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्याला म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळपच्या कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्याने नगरात जाऊन भूतग्रस्त अशा गोष्टीसह सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पहा, सर्व नगर येशूला भेटाव्यास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आजचं पहिलं वाचन या जुन्या करारातील आमोस या पुस्तकातून घेतलेलं आहे. आमोस एक संदेष्टा होता आणि त्याचं जे पुस्तक आहे ते न्यायाविषयी, भ्रष्टाचाराविषयी फार प्रसिद्ध आहे. आमोस कोण होता? आमोस एक मेंढपाळ, साधा मेंढपाळ जो मेंढर राखत असे. मेंढराखेरीज तुंबराची झाडं त्याची तो निगा घेत असे आणि त्याला जी फळं येतील त्याच्यातून त्याला उत्पन्न मिळत असे. आमोस फार कष्टाळू होता, मेहनती होता. रात्रंदिवस पुष्कळ काबाड कष्ट करायचा आणि त्याच्यावरून त्याचा उदरनिर्वाह चालत असे. त्यावेळेला परिस्थिती फार विचित्र होती.
इस्रायल लोक परमेश्वराच्या आशीर्वादामुळे त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आलेली होती आणि समृद्धीमुळे ते ऐश आरामी जीवन जगत होते. माणसाला समृद्धी आली, समृद्धी म्हणजे पैसा, भरभराट आली का माणूस कधी कधी किंवा बऱ्याच वेळेला देवापासून दूर जातो. आणि तेच इस्रायल लोकांचं झालेलं होतं. नुसतं देवापासून दूर जात नाही तर निर्णय स्तरावर, सामाजिक स्तरावर, नैतिक पातळीवर, धार्मिक पातळीवर भ्रष्टाचार बोकाळलेला असतो आणि त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये पाप होतं. पापामुळे त्यांची नीती भ्रष्ट झालेली होती आणि अशा इस्रायलच्या अवस्थेमध्ये परमेश्वराने आमोसला संदेष्टा होण्यासाठी पाचारण केलं. जणू काही ही आमोससाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा होती आणि तो सुवार्ता सांगण्यासाठी, संदेशाचं काम करण्यासाठी तो निघाला. संदेशाचं काम करायचं म्हणजे काय? देवाच्या नावाने देवाचं जे वचन आहे ते लोकांना पटवून सांगायचं. जे लोक अनितीमध्ये आहेत, पापात आहेत, त्यांना त्या पाप प्रसंगापासून दूर करायचं. त्यांना कसं त्यापासून दूर करता येईल आणि देवाच्या मार्गावर आणता येईल, हे संदेशाचं काम होतं. आणि बऱ्याच वेळेला असं काम करत असताना लोक ऐकत नसत. कधी कधी लोक अशा प्रकारच्या संदेशालाच ठार मारत असत. अशा अवस्थेमध्ये देखील आमोस निघाला आणि आमोसने घोषणा केली. त्याने इस्रायल लोकांना सांगितलं की परमेश्वराच्या नावाला तुम्ही बट्टा लावलेला आहे. त्याने जी काही रीतिरिवाज चालले होते, कर्मकांड चाललं होतं, त्याविषयी संताप व्यक्त केला. तसेच समाजामध्ये गरिबाविषयी जो अन्याय चाललेला होता त्याबद्दल त्याच्या मनामध्ये चीड होती आणि त्याबद्दल त्यांनी राग व्यक्त केला. तो आमोसच्या पुस्तकात म्हणतो की परमेश्वर मला सांगत आहे, मला तुमचा तिटकार येतो. सणा सोहळ्याच्या तुमच्या पवित्र मेळ्याचा वासही मला सहन होत नाही. तुमचं होम, तुमचं अर्पण यातमध्ये मला संतोष नाही. आणि तेच वाचन आज आपण आपल्या पहिल्या वाचनामध्ये घेतलेलं आहे की तुमच्या उत्सवाचा मला तिटकार येतो, मी तुच्छ मानतो. तुमच्या पवित्र मेळ्याचा वासही मला खपत नाही. तुम्ही मला होम आणि अन्नार्पणे अर्पण केली तरी त्यात मला काही संतोष होत नाही. आपण अर्पण करतो, आपण देवाला बळी देतो. आपलं वाटलं या अर्पणामुळे देव खुश होईल, देव प्रसन्न होईल. परंतु आमोसच्या वाचनाद्वारे परमेश्वर त्यांना सांगतो, हे मला पसंत नाही. आपण ह्या वाचनावर चिंतन करत असताना कदाचित आपल्या नव्या करारामधील एक संदर्भ आठवतो. जेव्हा येशू मंदिरामध्ये गेला आणि त्याने ते मंदिराचं रूप पाहिलं, कसा व्यापार चाललेला होता आणि येशूला चीड आली. येशूने तो राग व्यक्त केला. त्याने कंबरपट्टा काढला आणि सगळ्यांना मारायला सुरुवात केली. सगळी ती पालथं केली, सगळ्यांना बाहेर काढलं. जणू काही त्याने ते मंदिर शुद्ध केलं. माझ्या प्रिय बंधूंनो, धर्म उपासना जेव्हा अनैतिक गोष्टीमध्ये परवानगी देते तेव्हा धर्म अफूची गोळी बनतो. तेव्हा आमोससारखा संदेश अगदी प्रभावीपणे परमेश्वराचा शब्द सांगत असतो. आणि अशा वेळेला, अशा परिस्थितीमध्ये संदेशाची फार गरज असते. संदेष्टा होणं सोपं नाही आहे. एखाद्याला सांगणं की तू पाप करतोस, एखाद्याला सांगणं तू चूक करतोस, तू जे करतो ते वाईट करतोस, हे सांगण्यासाठी सुद्धा हिंमत लागते. आज ही हिंमत नाही आहे. बरेच लोक तोंडावरून गोड गोड बोलतात, मागे बोलतात, पाठीमागे बोलतात. पोटामध्ये एक आणि पोटात दुसरं, अशी अवस्था आहे. खुशमस्करी, गोड गोड बोलायचं. परंतु संदेशाचं काम ते नाही आहे. संदेशाचं काम म्हणजे स्पष्ट वक्तपणा. जे काही सांगायचं ते अगदी तोंडावर, त्याला खुशमस्कऱ्या नाही. आणि यालाच म्हणतात संदेष्टा. संदेष्टा स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. संदेष्टा देवाच्या वचनाला जास्त प्राधान्य देतो. मला मारलं तरी चालेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी देवाचं वचन सांगणार. त्याने इस्रायल लोकांना सांगितलं, तुम्ही जे करत आहात ते मोठं पाप आहे. तुम्ही देवापासून दूर गेलेले आहात.
तुम्ही तुमच्या पापाबद्दल पश्चाताप केला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सांगतो तुम्ही शरण या, म्हणजे तुम्ही वाचाल. बऱ्याच्या मागे लागा, वाईटाच्या मागे लागू नका, वेशीवर न्याय स्थापित करा. तुम्ही जर पश्चाताप केला नाही तर परमेश्वराला तोंड द्यायला तयार राहा. वाईट जे केलं त्याला तुम्हाला भरावं लागेल. चांगलं केलं त्याचं देखील तुम्हाला फळ मिळणार आहे. वाईट केलं त्याचं देखील तुम्हाला फळ मिळणार आहे. कुठे काही फुकट जात नाही. सगळ्यांचं फळ मिळणार. न्यायाच्या दिवशी तुमचा न्याय केला जाईल. आणि म्हणूनच आजचं आमोदचं वाचन आपल्याला काहीतरी सांगत आहे. कदाचित आज आपलीच देखील परिस्थिती, काही लोकांना वाटतं सगळं आहे माझ्याकडे, पैसा आहे, संपत्ती आहे, सगळं सुख आहे, खायला आहे, प्यायला आहे, सगळं आहे. मग अशा वेळेला आमोद संदेष्टा मला काय सांगतो का? माझं अंतरी जीवन कसं आहे याकडे आपण थोडा वेळ डोकावून पाहूया. आजच्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. आपले सगळे हेतू या वेदीवर आणूया. जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, ज्यांचा आज वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस आहे, जे क्वारंटाईन आहेत, या सर्व आजारी, वयस्कर, खाटेवर खिळलेल्या सगळ्या लोकांची या वेदीवर असताना आपण आठवण करू, त्यांच्यासाठी प्रार्थना करू. बंधू भगिनी, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होईल. हे प्रभू परमेश्वरा, दिव्य संस्काराद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास या ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझ्या आज्ञापालन व्हावे. ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावेत. हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरवगीत गातो.
हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारे सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही हे दानं घेऊन तुझ्याजवळ आलेलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने दाणे तू पवित्र कर. ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्तचा प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रसाचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धारकर्ता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्तपेच्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करू. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्य कुमारी पवित्र मरिया, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्त साक्षी सर्व संत योसेफ यांच्याबरोबर आम्हा सर्वांना स्वर्गीय सुखाचे वारसदार करू. हे प्रभू, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत होवो. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व महागुरू, धर्मगुरू आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबियाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनीचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ए सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभूने शिकवली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. या आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे.
आमच्यात आणणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतं आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रसिद्धास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. मग आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व एकी देण्याची कृपा कर. तुने तुझे व्यसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आता आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापी दूर करणारे देवाची कोकृपा याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त प्रसाद ह्याच्यामुळे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर सदा राहो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. चर्च प्रकल्पासाठी प्रार्थना. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, आम्ही हाती घेतलेल्या चर्च प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तू दूर कर. विशेषतः बांधकामासाठी लागणारी आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ तुझ्या कृपेने वेळोवेळी उपलब्ध व्हावे. श्रद्धेने व उदारहस्ते मदत करणाऱ्या सर्व भाविकांना आशीर्वादित कर व आमच्या धर्मग्रामाची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो. तुझ्या शब्दाच्या सामर्थ्याचा आम्हाला अनुभव येऊ देत. आम्ही हाती घेतलेला हा प्रकल्प तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही एक दिलाने व एक मनाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण अमला नारी प्रभुचे सुंदर दान पावन मरिये देव माता आम्हास विनव आता नि मृत्यू समय. पवित्र कुटुंब आमचा आश्रय आम्हासाठी विनंती कर.
नवदिन भक्तीची प्रार्थना. तुझा आत्मा पाठव म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू माझे आशास्थान आहेस. सर्व वस्तूंपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करते. तू अनंतपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. तथास्तु. परमाचार्यांच्या हेतूंसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तो आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो, तसे आता आणि सदा सर्वकाळ असो. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडचणीत आमच्या विनंत्या अभेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटांपासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदासाहिनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी प्रिय माते मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. काम वासनेचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी प्रिय माते मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकर ख्रिस्त स्वीकारण्यासाठी प्रिय माते मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी प्रिय माते मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळविण्यासाठी प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेने आपल्या एकुलत्या पुत्राचे माता व्हावे असे तू योजलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पापप्रसंगापासून दूर राहावे व शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. तथास्तु. नवदिन भक्तीची प्रार्थना. हे सदासाहिनी माते, मी तुझ्या पायापाशी आले आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्याकरिता मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होते. तुला माझे जीवन वाहते व तुझी कायमची सेविका होते. मी ईश्वराची करुणा भाकून आभार मानते. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवाने पुष्कळ वेळा मी पापात पडले, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करते की
तुझ्या मदतीने मी ह्यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करते. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरले तर माझा आत्मा हरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करते. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदा साहिनी माते, ईश्वरापासून दूर होण्याचं दुर्भाग्य माझ्या येऊ देऊ नकोस. तथास्तु. सदा साहिनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. सदा साहिनी माते विनंती कर. सदा साहिनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तास आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनीची तू मध्यस्थी हो. तुझा दावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासाहिनी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. तथास्तु. हे मायाळू कुमारी मरिये, मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेते, तुझ्या जवळ येते आणि तुझ्या पुढे उभी राहते. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. तथास्तु.